चित्तेने कार्यक्रमाचा आस्वाद घेत आहेत, त्याकरता मी सर्वांना विनंती करेल की त्यांनी आपल्याकरता स्वतःकरता टाळ्या वाजवाव्यात. खरंच तसंही महिला ही संस्कारिक असतात. महिला ही संस्काराची जननी आहे. ती आपल्याला संस्कार देत असते. ज्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांना आई जिजाईने घडवलं, म्हणजे कोण? आपली आई महिला. त्याचप्रमाणे परमपूज्य बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा रमाईनं घडवलं. म्हणजे महिला ही संस्काराची जननी आहे. ज्या प्रकारे ती संस्कार देते, ती त्या संस्कारामध्येच जडणघडण होऊन माणूस मोठा होतो आणि आपलं जीवन जगत असतो. असो, त्याचप्रमाणे आता आजचा हा तिसरा दिवस, ज्याप्रमाणे आपण मागील 2 दिवस आपण सर्वांनी या कार्यक्रमाला सहकार्य केलं, या कार्यक्रमाला सहयोग दिला आणि हा कार्यक्रमाचा आनंद, हा कार्यक्रमाचा एक उत्सव आपण सर्व मिळून उत्सव हा साजरा केला. त्या प्रित्यर्थ मी सांस्कृतिक विभाग कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबईतर्फे तुम्हा सर्वांचं मी धन्यवाद अदा करतो, आभार व्यक्त करतो. आणि अगदी थोड्याच वेळात आपल्या मुख्य कार्यक्रमाकडे आपण वळूया. अवघ्या 5 मिनिटांमध्ये आपण मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करूया. मंडळ यायला थोडा उशीर झाला, लांबचा मंडळ आहे, येता येता त्यांना थोडा उशीर झाला, वेळ लागला, त्याच्यामुळे आपला कार्यक्रम सुरू व्हायला थोडा विलंब होत आहे. त्याकरता मी सर्वांचं इथे मी दिलगिरी व्यक्त करतो आणि अवघ्या 5 मिनिटातच मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होईल अशी मी सर्वांना शाश्वती देतो. आणि मंडळाला सुद्धा कलाकार मंडळ इथे आता दंडाळ मंडळ, रसिक महिला मंडळाचे जे प्रमुख आहेत मिलिंदजी खोब्रागडे, यांना मी विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर आपलं मंडळ मंचावर येऊन त्यांनी आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करावी. धन्यवाद. अवघ्या 5 मिनिटांमध्ये अशाच प्रकारचं मी तुम्हा सर्वांकडून शांततेचे सहकार्याची अपेक्षा करतो आणि अवघ्या क्षणातच कार्यक्रमाला सुरुवात होईल अशी विनंती करतो.
गण गाऊ गणगावडीच्या कणान सर्व विघ्न जाती टाळून दे 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 आम्ही राहिलो गणाती उभे आम्ही राहिलो गणाती उभे रंग सांभाळून घ्यावा न काना गाला करवण सावा दे 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 रंग सांभाळून घ्यावा न काना गाला करवण सावा दे 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 रसिक मेळा आमचा रसिक मेळा आमचा तांबडी गावाचा चुकीची समाजावी विनंती दे दे तांबडी गावाचा चुकीची समाजावी विनंती दे दे पहिल्याहून आम्ही गण गाऊ पहिल्याहून आम्ही गण गाऊ गणगावडीच्या कणान सर्व विघ्न जाती टाळून दे 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 गणगावडीच्या कणान सर्व विघ्न जाती टाळून दे 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 दहान बारा आम्ही गवळ्याच्या सुंदरीचे दहान बारा आम्ही गवळ्याच्या सुंदरीचे जात पाण्याला महाराज जात पाण्याला पाण्याला घेऊन गागरे दे जात पाण्याला महाराज जात पाण्याला पाण्याला घेऊन गागरे दे आडवा काना राहे उपास वाटेवारी दे आडवा काना राहे उपास वाटेवारी
पोटी देवा मी आहो वांजोटी गा या धीर धीर हा दीदी पुत्र नाही पोटी देवा मी आहो वांजोटी गा या धीर धीर हा दीदी या धीर धीर हा दीदी टोकाचा कविला अंतरी माझा घात केला गा या धीर धीर हा दीदी एका कुशीच्या चौघ्या बहिणी झाले बाळ त्याला कोण माझ्या दैवाला गा या धीर धीर हा दीदी झाले बाळ त्याला कोण माझ्या दैवाला गा या धीर धीर हा दीदी या धीर धीर हा दीदी पुत्र नाही पोटी तेव्हा मी आहो वांजोटी गा या धीर धीर हा दीदी बदमाश बरं हा याला लासरम लागते का नाही मी हा दिवसभर झाडझूड करतो हा आणू आणू येते कचरा फेकते याला लासरमच नाही लागे बाई मी आता 2 वेळा झाला व झाडून सनेरी हा येते नाही येतेच कचरा फेकते काऊन रे तू ये बरं आता इकडे आता डबल झाल्यावर नाही का कचरा दिसत मग चांगलं नाही म्हणशील माले झालं व काय हानी भेजारून राहिलीस एवढ्या तू मी कचरा फेकला तर तुझ्या बापाचा का गेला सांग का माले का म्हणलास तुझ्या बापाचा का गेला घरात तिकडे ठेव तुझ्या बापाचा का गेला म्हणतो कचरा फेकलो तर रस्त्यावर फेकलो तुझ्या घरी नाही येऊन फेकलो हो रे तर तुला लाशरम लागते का नाही मी हा चांगला झाडझूड करतो चांगला ठेवतो हा ग्रामपंचायत चांगली ठेवतो तू येते आणू हा कचरा फेकतास मग गाव कसं हा तर काय झाला तवा रस्त्यावर फेकलो मी काची गंदगी करतो हे गंदगी हो का का होतं म्हणते गंदगी नाही तर का म्हणतं हा एवढा कचरा तू येते आणू आणू फेकतस गंदगी करणे नाही तर का माझ्या मताने गंदगीच नाही म्हणतो कचरा रोडावर नाही फेकू तर घरात ठेवू का ठेवू का हे एवढे डस्टबिन आहे ते फेकणं नाही तू आपल्या घरी सांग एवढा शहाणपण आम्हाला नको सांगू आपल्या घरी सांग म्हणतात तू झाडझूड करतेस का मीच रोज झाडझूड करतो येतून आता काय झाला करतोस का तुझ्या कामच आहे झाडाचा तू पाहिजे होस माझं कामच आहे मला का महिना देतस तू मी काय आले देऊ तवा नाही घरी खावायचे वांदे आहेत ना तुला महिना का देऊ मी का करू हा चांगले ठेवणे हा आमचा काम आहे आम्हा लोकांच्या काय तू गंदगी करशील तर अजून गंदा होईल हा याची संडास करतस याची हा खर्रा खाशील
संडास नसे बांधलंच नाही त्यानं. काहून का केलं त्यानं? का केलं म्हणजे तड्यावर येते बसाले. तड्यावर रोज आहे. हो. सरकारनं 12,000 दिलं तर का केलं संडास नाही बांधलं तर त्यानं? आपल्याला नाही माहित बाबा त्यानं का केलं तर पोटात खाल्लं का कोटी का केलं तर तुले का माहित. अबे तर भजे खाल्लास पण तू 12,000 तुले का नाही भेटले तर तू का नाही बांधलास तर बे संडास. केव्हा तर बे लोमच्या तुला बरोबर मारले नाही का लाजीची धन करतात बे तू. हा संगी काही कामाचा नसत. अरे मला एक सांग, तुले सरकारानं 12,000ची योजना दिलं ना संडास बांधायसाठी, मग तू का केलास ते पैसे? का तोड्यावर येतो अशा पाण्याच्या पानगाड्यावर बसतोस, रोडवर बसतोस, तुझ्यापासून का आम्ही आपल्या पोरं बिमार करून का? नाही म्हणतास तर अजून तुला शरम लागते का नाही म्हणाले? ज्यानं केलं सरम त्याचे फुटले करम तो का आले सरम करायला मला विचार ना. हात सोडवणेवाला माणूस. पण मी का म्हणतो तू संडास बांधायला तुला पैसे दिले ना, मग तू काम नाही बांधल्यास? काय कुस मैया सांगतो तुले. संडासात गेला एका बाल्टीच्या व्यतिरिक्त दुसरी बाल्टी लागते. कोणा दिवशी जास्तच प्रेशर येऊन जाते तर खरी हो का नाही. आता एका डब्यामध्ये बाहेर गेला म्हणजे नाही का पोरगाही होते दुसराही पोरगा होते. मी होतो ना वाचून माझ्या बायकोसाठी पाणी आणतो. मग कमी झाला का वा. बापा किती लहा किती बेशरम बाई. एका डब्यामध्ये म्हणते आम्ही तिघ जण जातून म्हणते. हा एका डब्यामध्ये म्हणजे कसा धुत असाल म्हणतो मी. हा बरोबर दिमाग लावते दिमागानं. बे वा तू दिमागानं केला नाही का संडास पाणी कमीच लागते. तुम्ही आपला हा नाही का माझा फंडा हे करून पहा बरं आजमावूनच पहा. आम्ही नाही आजमावू, आम्ही आपल्या घरी संडास बांधलून. पण मी का म्हणतो तू आता आजपासून मला ह्या तोड्यावर किंवा ह्या रोडवर दिसलास बसतानी तर मी तुझी नाही का ग्रामपंचायतीमध्ये कंप्लेंट करून टाकीन. नको बापा नको करू. मोठा भेव लागला मला ग्रामपंचायत मध्ये. नको बाबा तो सरपंच जवळ माझी मोठी इज्जत आहे. हो का? इज्जत आहे तर असं बसताच नाही ना, अशी गंदगी करताच नाही. सांगू नको. जशी म्हणशील तशीच तसाच करीन मी. पण हा तर आता ते सब जाऊ दे. मी का म्हणतो मी आपल्या गटातले तुले 12,000 रुपये काढून देतो व्याजानं. बिलकुल त्या पैशांतून तू नाही का संडास बांध. बिलकुल बांधशील ना? चाललात म्हणून समाज. मग झालं आता चल. दादा संडास बांधा बांधा घरी. बाई संडास बांधा बांधा घरी. बाई संडास बांधा बांधा घरी. दादा संडास बांधा बांधा घरी. शासनाचा अन त्यासाठी पुरवठा आहे पैशाचा. अहो बांधा संडास आदेश शासनाचा अन त्यासाठी पुरवठा आहे पैशाचा. संधीचा फायदा तुम्ही योग्य ना फायदा तुम्ही योग्य ना घरोघरी संडास बांधाना दादा संडास बांधा
नाही धोका होणार आरोग्याचा सर्वजणताई काळजी घ्या ना काळजी घ्या ना काळजी घ्या ना काळजी घ्या ना घरोघरी संडास बांधा घरोघरी संडास बांधा दादा संडास बांधा बांधा घरोघरी बाई संडास बांधा घरोघरी खुल्यावर संडास नाही करावे अनतळ्याच्या पानघाटी नाही बसावे खुल्यावर संडास नाही करावे अनतळ्याच्या पानघाटी नाही बसावे याची दक्षता सर्वांनी घ्यावं सर्वांनी घ्या ना घरोघरी संडास बांधा घरोघरी संडास बांधा दादा संडास बांधा घरोघरी बाई संडास बांधा घरोघरी सपनाताईने झडती बनविली अन रजनीताईने सभेत गायली सपनाताईने झडती बनविली अन रजनीताईने सभेत गायले आमचा गुरु राधेश्याम भाऊ आमचा गुरु राधेश्याम भाऊ त्यांचे गुणगान आम्ही गाऊ आमचा गुरु राधेश्याम भाऊ आमचा गुरु राधेश्याम भाऊ त्यांचे गुणगान आम्ही गाऊ संडास बांधा घरोघरी बाई संडास बांधा घरोघरी बाई संडास बांधा घरोघरी राजाचा लेक लाडका नाव सिद्धार्थ हो नाव सिद्धार्थ हो नाव सिद्धार्थ हो नाव सिद्धार्थ हो मानवाचे दुःख पाहुनी होई अस्वस्थ बघा धीर धीर दीदी मानवाचे दुःख पाहुनी होई अस्वस्थ बघा धीर धीर दीदी
धन्या केला निघून हो केला निघून हो केला निघून हो केला निघून हो परवानी जाऊनी बसला पिंपळा खाली गा या धीर धीर हाजी दे परवानी जाऊनी बसला पिंपळा खाली गा या धीर धीर हाजी दे शरीराचा सांगडा झाला तप करून हो तप करून हो तप करून हो तप करून हो दुःखाचे कारण सतले तृष्णा मानू नका या धीर धीर हाजी दे दुःखाचे कारण सतले तृष्णा मानू नका या धीर धीर हाजी दे संन्यासी होऊनी बनते आला तो तारे हो आपल्या दारे हो आपल्या दारे हो आपल्या दारे हो त्याला भिक्षा मागता पाहून रडे यशवंतराव का या धीर धीर हाजी गे त्याला भिक्षा मागता पाहून रडे यशवंतराव का या धीर धीर हाजी गे कधी सत्व लाभले त्याला पिंपळा खाले हो पिंपळा खाले हो पिंपळा खाले हो पिंपळा खाले हो कधी सत्व लाभले त्याला झाला तो बुद्धगा या धीर धीर हाजी दे कधी सत्व लाभले त्याला झाला तो बुद्धगा या धीर धीर हाजी दे लेक लाडका नाव सिद्धार्थ हो नाव सिद्धार्थ हो नाव सिद्धार्थ हो नाव सिद्धार्थ हो मानवाचे दुःख पाहून होई अस्वस्थ गा या धीर धीर हाजी मानवाचे दुःख पाहून
तरी चढेच नाही या काही का बे या काही नाही चढे एवढ्या दारू पेतो तरी लमची का दिलं तर काय त्याने दारू वाल्यानं अबे अबे हो कबे अबे मोठ्या नाली बे अंगाले प्युअर आणलास बे मोवाची कोटी भेटते तर मला सांगतो का बे नागपुरात भेटते मोवाची अबे मी दारू काऊन पेतो तुला समजे नाही लमच्या ते माझी बायको मोठी खराब आहे बे मला दारूच नको पेऊस म्हणते तुला का सांगू आपल्या घरची गती लमच्या मला दारू नव्हती पेवाले पैसे नव्हते अबे टेन्शन काय बे अबे माझ्या बायकोनं आताच राशन उचलून आणलं लमच्याले दिलो विकून दारू पेवाले पैसे नव्हते तर का करू दिलो विकून लमची आता माझे वडे गडे खाते खाता घरी माले मोठ्याने भेव लागते तुझ्या घरी येऊ का बे झोपाले हा केवढा बदमाश बाई हा माझ्या घरचा आता माझे का नाही 3 लेकरं आहेत व बाई मी आताच कोणतर उचलून आणलं नाही याने नाही का ते एवढे तांदूळही ना गहू ना साखरेची एक पोटली भेटली ती तेही त्या दारूवालीच्या घरी नेऊन दिले मग मी आता कशकशीच्या पोरायले पोषित करा इकनालय मरणं नाही मा बाबाच्या घरी गेला तर माय बाप बाई का म्हणतात तू आपल्या घरी जाऊ म्हणतात आमच्या घरीच नाही येतच म्हणतात राय होतच ना म्हणतात मग आता ह्या माणसाजवळ कसं राहायचं म्हणतो मी बाबा तू इकडे ये मा काय मुझे पीने का शौक नहीं पीता हूँ गम भुलाने को मुझे पीने का शौक नहीं पीता हूँ गम भुलाने को मुझे पीने का शौक नहीं पीता हूँ गम भुलाने को तेरी यादें मिटाने को तेरी यादें मिटाने को पीता हूँ गम भुलाने को मुझे पीने का शौक नहीं पीता हूँ गम भुलाने को मुझे पीने का शौक नहीं पीता हूँ गम भुलाने को मुझे पीने का शौक नहीं पीता हूँ गम भुलाने को तुले काचा गम आहे तर मी म्हणतो काचा गम आहे म्हणतो 2 पोरं बारा आहेत आमचे मी चांगली जाओ मग तुले गम कायचा आहे तू रायऱ्या होते दारू पेव येता तुम्ही कसे हो तुम्ही मी का म्हणतो मला आता असे आता कसे व तुम्ही म्हणून जवळ घेतलीस अशीच लाडी गोडीने राहतीस तर मला कायले टेन्शन येता म्हणतो अशीच तर आहे तो माझ्या राज्या दारू पेलो ना वा तरी तुला लाड येते का माझ्या मी का म्हणतो तसं पदार्थाच्या दिवस पेले तर पेल्या पण आता नाही का आपण नाही का बाबाच्या आपण बाबाच्या दर्शनाला जाऊ कोणत्या बाबाच्या हो व? कोणचा बाबा हो व? तुझा बाप हो का बाप नाही माझा तू आपल्या बापाले बाबाच म्हणतोस का नाही व जुमदेव बाबाच्या दर्शनाला जाऊ म्हणतो आपण. अशी नाही म्हणत बाबाच्या दर्शनाले म्हणतोस मी का म्हणतो आपण जुमदेव बाबाच्या दर्शनाला जाऊ ते तिकडे नाही बहुत जण गेले तर फायदा झाला जाईल आता कायसाठी नेतो म्हणतोस मला तू दारू सोडासाठी कायसाठी म्हणजे माझा टोंगरा नाही जा दारू सोडायला म्हणतोस तर बिलकुल नाही हो मी माया आता याच्या कसकसा न्यायचा म्हणतो मला आता मोठा विचार आला बाई मी का म्हणतो बाई तुझ्या एखादा माणूस येते ना बा पीले पीले ओ मोरे यार की यारी
पिले पिले ओ मोर जाने पानी में मिले तो लगे पानी जैसी पानी में मिले तो लगे पानी जैसी जिस्म में मिले तो लगे जवानी जैसी जवानी जैसी जवानी जैसी तेरी मेरी तेरी है क्या मस्ताने पीले पीले ओ मोर जाने पीले पीले ओ मोर राजा पीले पीले ओ मोर जाने मी का म्हणतो सविता तुझ्या घरचा पेते न माझ्या घरचा माणूस पेते हं? मी यायले का नाही आपण नाही का जुमदेव बाबाच्या नाही का दर्शनाला घेऊन जाऊ येशील का? आणशील? तुझ्या गाडी करतो बाई आणि नाही तर मला मोठा त्रास आला व काय मला त्रास आला बाई असं नाही का बाई कोणतोर राहिला तोही विकते पैसे चोरून येते आमच्या घरी तसेच आहेत मग आता यायचा कसा करायचा मग आता यायले नाही का उगा मुगा कोणी दहा कचरून चल म्हणायचं आणि आता यायले काय ठीक जाऊ मग आता सकाळचे वाजले 5 पाहिजे सकाळचे वाजले 5 पाहिजे दारू पेवाले सकाळचे वाजले 5 पाहिजे दारू पेवाले चल मग जाऊन का समजावलीस आपल्या घरवाल्याले हो ठीक आहे सोडून दे सोडून दे सोडून दे सोडून दे दारूला सोडून दे सोडून दे सोडून दे सोडून दे दारूला वेड्या दारूला या वाईट व्यसनाला या वाईट व्यसनाला या वाईट व्यसनाला या वाईट व्यसनाला वाईट वेसनाच्या पायी चली तुला मरण्याची घाई चली तुला मरण्याची घाई आता तरी अरे आता तरी लाग मार्गाला वेळा मार्गाला या वाईट व्यसनाला या वाईट व्यसनाला या वाईट व्यसनाला या वाईट व्यसनाला कोण दिवस येईल कसा कोण दिवस येईल कसा गेले तोळा मार्गाचा वसा गेले तोळा मार्गाचा वसा हो आता जाऊ नको जाऊ गुंजा बाबाच्या ध्यानाला वेळा मार्गाला या वाईट व्यसनाला या वाईट व्यसनाला या वाईट व्यसनाला
आजवरी कितीतरी मेले आजवरी कितीतरी मेले आजवरी कितीतरी मेले आजवरी लक्ष न दिले स्वतःवरी लक्ष न दिले स्वतःवरी हो असा जाऊ नको जाऊ नको जाऊ नको काढ मार्गाला वेड्या मार्गाला या वाईट व्यसनाला या वाईट व्यसनाला या वाईट व्यसनाला या वाईट व्यसनाला त्याचप्रमाणे अलंकारजी टेंभुर्णे सर यांना विनंती करतो की आजच्या या कार्यक्रमाचं समापन त्यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. मित्र, आज महोत्सवाचा तिसरा दिवस म्हणजे शेवटचा दिवस. अत्यंत या तिन्ही दिवसात आपण लोककलेचा दंडार या लोककलेचा आपण खूप आस्वाद घेतला, खूप आनंद घेतला, खूप मजा लुटली. कारण ही जी कला आहे, ही कला म्हणजेच लोककला, म्हणजे आपली कला, लोकांची कला म्हणजेच लोककला. आणि ही आपण त्याचा आनंद घेतला, याशिवाय दुसरं आपलं सौभाग्य म्हणजे काय? हे खूप मोठं आपलं भाग्य आहे की आपण आपल्या स्वयंनिर्मित केलेल्या लोककलेला म्हणजे दंडार या लोककलेला आपण त्यांचा आस्वाद घेतला, आपण त्यांचा आनंद घेतला. आणि खरंच आज रसिक दंडार महिला मंडळ यांनी अत्यंत सुंदर अप्रतिम अशी दंडार सादर केली. त्या दंडारीच्या माध्यमातून आपल्या विषयाला धरून छान असं समाज प्रबोधन केलं, मनोरंजन पण केलं आणि मनोरंजनातूनच समाज प्रबोधन केलं. आणि अशीच ही आपली लोककला समाज प्रबोधनपर लोककला आहे. आपल्या लोककलेशिवाय दुसरा समाज प्रबोधनाचा मार्ग राहू शकत नाही. हे आपल्यासाठी गर्वाची बाब आहे आणि अभिमानाची बाब आहे. कारण इतर कला केवळ मनोरंजनापुरते मर्यादित असतात, पण लोककला ही समाज प्रबोधनासाठी असते. याशिवाय दुसरं आपलं सौभाग्य राहू शकत नाही किंवा भाग्य राहू शकत नाही. आणि म्हणूनच सांस्कृतिक कार्य संचालनालयाने आज या ठिकाणी लोककलेचं आयोजन केलं, दंडार महोत्सवाचं आयोजन केलं. आणि हा आपला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चौरे साहेब, सहाय्यक संचालक आपले शेंडे साहेब हे निश्चितच येत्या वर्षात ह्याच भागात ह्याच ठिकाणी पुन्हा दंडार महोत्सवाचं आयोजन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आणि निश्चितच आपण सर्वांनी सहकार्य करावं अशीच मी अपेक्षा करतो. आणि या ज्या तिन्ही दिवसामध्ये आपण सर्वांनी सहकार्य केलं आणि त्याबद्दल मी सर्व रसिकजनांचं, सर्व प्रेक्षकांचं आभार व्यक्त करतो, मंडळाचा आभार व्यक्त करतो. आणि विशेषतः आमच्या संघटनेचे, आपल्या परिषदेचे, या लोककलेचे सर्व पदाधिकारी, सर्व लोककलाकार, लोककलावंत यांनी इथे उत्स्फूर्त येऊन सहभाग दिला. त्याबद्दल मी विशेष करून सर्वांचा आभार व्यक्त करतो. अरुणजी वाहणे, मनीषजी भिवगडे, मनोहरजी धनगरे, दयालजी कांबळे, पुरुषोत्तमजी कुंभे, नामदेवरावजी ठाकरे, लोणारे, आपले गजबेजी, ते उत्तम शाहीर आहेत, त्यांनी सुद्धा या ठिकाणी येऊन आपली तिन्ही दिवस सहकार्य केलं. त्याबद्दल सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. तसेच सुधाकरजी, मेश्रामजी आणि आमचे फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर यांनी सुद्धा आम्हाला आमच्या कलेचे, आमच्या क्षणाचे जे खरे साक्षीदार असतात, जे आज इथून 100 वर्षांनंतरही जर आम्हाला कोणी पाहिलं तर ते आम्ही दिसून ते केवळ म्हणजे
आमचे व्हिडिओग्राफर आणि फोटोग्राफर यांच्या माध्यमातून, म्हणून त्यांच्याकरता सुद्धा टाळ्या वाजू द्या. त्याचप्रमाणे हे आम्हाला हॉल उपलब्ध करून दिलं, त्या हॉल मालकाचे, हे साऊंड सिस्टम वाले दादांचे, हे आमचे लाईट प्रोजेक्टरचे, या सर्वांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि परत सर्वांचे मी मनस्वी आभार व्यक्त करून आजचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद. महिला दंडार मंडळ आहे आणि या महिला दंडार मंडळांचं जेवढं कौतुक करावं तेवढं खरंच कमी आहे. कारण नृत्य करणाऱ्या महिला, वाद्य वाजवणाऱ्या महिला, गायन करणाऱ्या महिला, आणि त्यातल्या त्यात एक वाद्य म्हणजे तुंतुना, चौंडकं ज्याला म्हणतो आपण, ती वाजवणार बाई. तुम्ही समोर या. आजीबाई वयाची किती वर्ष तुम्ही? 57 वर्षाचं आहे. लोककलेचे तुंतुना वाजवतात. टाळ्या होऊ द्या. आणि ह्यांच्यामुळेच आपली लोककला जिवंत आहे. असे कलाकार आहेत म्हणून लोककला जिवंत आहे. धन्यवाद तुमचं, खूप खूप धन्यवाद. असंच वाजवत राहा आणि सर्वांना साथ देत राहा.